ही गोष्ट ऐकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही इंटरव्ह्यू नाही आणि ही एका मुलीची लढाई आहे. ती आज इथे बसली आहे कारण तिने हार मानलेली नाही. मी आहे दीपक आणि तुम्ही पाहत आहात व्हॉइस ऑफ पीपल दीपक. त्या आयुष्यामध्ये असा कोणता क्षण आला ज्यावेळेस तुला असं वाटलं की तुझं आता आयुष्य बदललं? जेव्हा मी पहिल्यांदा पुण्यात आली आणि एका मोठ्या IT कंपनीत मी जॉब मिळवला आणि त्यानंतरच मला खरंच वाटलं की माझं आयुष्य खरंच बदललं. तू कुठून आलेली आहेस? मी मेळघाटातील हरिसाल या गावातून आलेली आहे, ज्याचा जिल्हा अमरावती आणि तालुका धारणी आहे. म्हणजे विदर्भातून आलेलो आहे. म्हणजे हो. बालपणाची परिस्थिती कशी होती, थोडी माहिती आम्हाला दिली तर. माझ्या बालपणाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर हा. माझं बालपण माझ्या आजी आजोबांच्या खुशीत झालेलं आहे. ओके. जसं की आपल्याला माहिती आहे, सगळ्यात मोठा आधार म्हणजे आपले वडील असतात. हा. आणि जशी जशी मी मोठी व्हायला लागली तशी मला ती गोष्ट जाणवली हा. की जो आधार आपले वडील आहेत, हा. तो आधार माझा, मी 5 महिन्याची असतानाच तो आधार माझा हरवलेला. पण तरी माझ्या आजी आजोबांनी मला त्या गोष्टीची कधीच कमी भासू दिलेली नाही आणि त्या गोष्टीची कधी जाणीव करून दिलेली नाही. तुझ्या आयुष्यामधला पहिला असा कोणता मोठा अडथळा आला होता? माझ्या आयुष्यातील पहिला मोठा अडथळा जर सांगायचं म्हटलं तर हा. 12वी नंतर हा आपला टर्निंग पॉइंट असते. बरोबर. आणि या पॉइंटवर एक वेळ येते की आपल्याला घराबाहेर पडावं लागते. हा. आणि त्यावेळी परिस्थिती अशी होती घरच्यांची की ते मला बाहेर पाठवू शकत नव्हते. हा. इच्छा असताना सुद्धा मला बाहेर पाठवू शकत नव्हते. हा. पण परिस्थिती बघून आणि सगळं लक्षात घेऊन माझ्या आजीने मला बाहेर पाठवलं. हा. उच्च शिक्षणासाठी मला पाठवलं. कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटायची? मला या गोष्टीची भीती वाटायची जेव्हा माझी आजी मला पहिल्यांदा अमरावतीला पाठवणार होती हा. उच्च शिक्षणासाठी. हा. त्यावेळेला ती मला अशा काही गोष्टी सांगत होती की जसं जगात घडतंय मुलींच्या हा. बाबतीत, हा. त्या गोष्टी मला घेऊन बसून अशी सांगायची की बा असं असं घडते. म्हणजे त्यांच्या पण डोक्यात असे विचार येतात की बा मुलगी मोठी झाली कशी पाठवावं तिला बाहेर, ती ऍडजस्ट करू शकेल त्या वातावरणात, ती वावरेल की नाही. बरोबर. या गोष्टीमुळे मला पण कुठेतरी अशी भीती वाटायची. पण मी ती भीती कमी करून पुढचा विचार करते की नाही, मला आयुष्यात काहीतरी करायचंय. हा. आणि करताना मी या भीतीमुळं मी ती गोष्ट करू नाही शकणार, त्याच्यामुळे मी माझी भीती इथंच संपवली आणि पुढचा विचार करते की नाही, मी काहीतरी करून दाखवायचंय आपल्याला. हा. बरोबर. तू एखादी अशी रात्र किंवा एखादा क्षण सांगू शकशील का की तुला अजूनही आठवतो किंवा तुझ्या मनावरती छाप करून गेलेला आहे? हो, खरंच आहे. तो क्षण माझ्यासाठी मोठा होता. हा. आणि तो क्षण म्हणजे असा आहे की मी प्राथमिक शिक्षण घेत होते कस्तुरबा ट्रस्टमध्ये. हा. तेव्हा मी 10वीत असताना हा. एक अशी काही घटना घडलेली माझ्यासोबत. हा. म्हणजे जसं माझी एक बालसदन मधली एक मैत्रीण म्हणावं किंवा बहिणीसारखी. हा. हा. तर ती एका रिलेशनशिप मध्ये होती. ओके. आणि ती अशा व्यक्तीच्या रिलेशनशिप मध्ये ती जो व्यक्ती मला पण जीव लावत होता, तिला पण जीव लावत होता. हा. हा. आणि कुठलाही व्यक्ती जेव्हा प्रेमाने बोलते किंवा 2 शब्द चांगले बोलते तर हा. ऑब्व्हियसली आपल्याला पण चांगलं वाटते. बरोबर आहे. पण आपण नाही गेस करू शकत की समोरचा व्यक्ती कुठल्या इंटेन्शनने आपल्याशी बोलते, काय संवाद त्याचा काय करते, हेतू आहे. हा. काय हेतू आहे हे आपल्याला नाही समजू शकत. बरोबर. पण तेव्हा कुठेतरी माझ्यापेक्षा जे मोठे होते, माझ्या संस्थेमधले जे लोक होते, त्यांना असं वाटत होतं की तो व्यक्ती चुकीचा आहे. पण ती गोष्ट मी तेव्हा नव्हती समजू शकत की ती गोष्ट खरंच चुकीची आहे म्हणून. पण ती मोठे लोक समजू शकत होते. हा. मी नव्हती समजू शकत, ते लोक समजू शकत होते मोठे. बरोबर. पण माझ्या बालसदन मधली जी माई होती त्यांनी मला त्या गोष्टीबद्दल सांगितलं, ती जाणीव करून दिली की तू जे करते ते योग्य नाहीये. समोरचा व्यक्ती खरंच योग्य नाहीये, त्याचं इंटेन्शन तू गेस नाही करू शकत की खरंच ते बरोबर नाहीये, त्याचं इंटेन्शन चुकीचं आहे. आणि तिथेच मला जाणवलं की खरंच ती गोष्ट बरोबर नाहीये आणि मी तो विषय तिथं क्लोज केला. मग ज्यावेळेस असं झाल्याच्या नंतर त्यावेळेस तू स्वतःला असं काय सांगितलंस? त्यावेळेस मी स्वतःला एक प्रश्न केला की खरंच तुझं कुठंतरी काही चुकतंय का. हा. हा. बरोबर. आणि जसं मी सांगितलं की माझी माई होती बालसदन मधली, त्यांनी मला सांगितलेलं की तू जे करते
जे समोरचा व्यक्ती तुझ्यासोबत बोलते वगैरे हे तुला चांगलं वाटतंय, पण ती गोष्ट खरीच चांगली आहे का? ती गोष्ट त्यांनी मला एका वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं होतं की ती गोष्ट बरोबर नाही आहे. आणि कुठेतरी मला पण ती गोष्ट जाणवली की खरंच ती माझ्या रिअलाइज झालंय की मला ती गोष्ट बरोबर नव्हती. आणि त्याच क्षणात मी ठरवलेलं की यापुढे विचार असा करायचा की पुढच्या व्यक्तीचं इंटेन्शन, त्यांचं बोलण्याची पद्धत वगैरे सगळं या गोष्टीचा विचार करूनच लोक पाहून बोललं पाहिजे. बोललं पाहिजे. हा बरोबर. तुला असं कधी वाटलं होतं का आता हे सगळं सोडावं? हो, वाटलेलं आहे. मी जेव्हा पहिल्यांदा रांजणगाव MIDC मध्ये आलेले, मी घरून असा एक विचार करून आले होते की मला एक चांगली जॉब असावं. आणि मी ज्या व्यक्तींसोबत आलेली त्या व्यक्तीसोबत मी जॉब वगैरे शोधला, मला मिळाला पण काही क्षणासाठी मला असं वाटलं की जी ग्रोथ मला हवी होती, जो विचार करून मी आले होते ती ग्रोथ सुद्धा नव्हती. आणि जो विचार मी केलेला त्या विचाराच्या विपरीत होत होत्या घटना घडत होत्या. त्यामुळे मला असं वाटत होतं की सगळं सोडावं आणि परत जावं. मग त्या गोष्टीसाठी तू त्या परिस्थितीतून कशी बाहेर आली? त्या परिस्थितीच्या वेळेला मी एक मनात विचार केला की आपण घरून निघालो होतो तर कशासाठी निघालो होतो? काही विचार करून निघालो होतो. हा, मी एक स्वतःच्या मनाला एक प्रश्न केला की आपण कशासाठी आलो होतो. आणि परत एक विचार केला की नाही, आपण काही न करता घरी परत जाऊ नाही शकणार, जाऊ शकतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण इथे एवढ्या दूर आलो आहोत, एक प्रयत्न तरी करून बघायला पाहिजे. काहीतरी करून दाखवायला पाहिजे. तर माझा थोडा कॉन्टॅक्ट होता पुण्यात, तर मी 1-2 जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पुण्याला कॉन्टॅक्ट केलेला. आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी काही दिवसातच मी पुण्याला शिफ्ट झाले. आणि पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर मी जॉबच्या शोधात होते. तब्बल मला एखादा महिना लागला जॉब शोधायला. आणि जॉब शोध आणि त्या एका महिन्यातच मला एका ठिकाणी जॉब मिळाला. मी इंटरव्ह्यू दिला होता IT सेक्टरमध्ये. आणि खरंच मी तिथं सिलेक्ट झाली आणि मी जॉब सध्या तिथेच करत आहे. पण त्या गोष्टीसाठी तुला कोणीतरी विश्वास दिला का की म्हणजे तू करू शकशील? हो, दिला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पहिल्यांदा पुण्यात येण्यासाठी त्याला म्हणजे कॉन्टॅक्ट केला होता. आणि ज्या व्यक्तीशी मी कॉन्टॅक्ट केला होता, खरंच त्याच व्यक्तीच्या विश्वासामुळे आज मी इथे आहे. आणि त्यांचाच विश्वास असल्यामुळेच मला एक चांगली जॉब सुद्धा मिळाली आहे आणि माझं सगळं सुरळीत चालू आहे. बरोबर. मग तू आज स्वतःला कशी पाहतेस? मी आज स्वतःला खरंच अशी बघते की जसं माझं मागचं सांगते की मला खूप जणांनी म्हणजे काही जणांनी मला असं म्हणलेलं की तू आयुष्यात काही करू नाही शकणार. म्हणजे मी नासमज होती त्यावेळेला, मला समज नव्हती म्हणून असे खूप जण मला म्हणायचे की तू काही करू नाही शकणार. आणि मला असं वाटतं की मी आज काहीतरी करते किंवा सुरुवात जरी केली असेल पण काहीतरी करते. आणि मला खरंच आता हसायला सुद्धा येते की म्हणत जरी असेल ना की मी काही करत नव्हतं म्हणजे करू शकणार नाही, पण मी काहीतरी करते, ऍटलिस्ट मी प्रयत्न तरी करते त्या गोष्टीचा. तर मला असं वाटतं मागच्या आणि आताचे जर वेळ बघितला तर मी खरंच आयुष्यात काहीतरी करायचं धाडस केलंय आणि स्वतःला सिद्ध करत आहे त्या गोष्टी. संघर्षाने काय शिकवलं? मला या संघर्षाने मला 5 गोष्टी शिकवल्या. पहिली गोष्ट म्हणजे धाडस, दुसरी गोष्ट म्हणजे माणसं ओळखणं, तिसरी गोष्ट म्हणजे जिद्द, चौथी गोष्ट म्हणजे ती व्यक्ती ज्या व्यक्तींनी आपल्याला इथपर्यंत आणलं त्या व्यक्तीची जाणीव असणं आपल्याला, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि 5वी गोष्ट म्हणजे अशी की म्हणजे स्वतंत्र लाईफ जगणं आणि स्वतःला खुश ठेवणं हे मला जास्त महत्वाचं वाटते. वातावरण काही असो, लोक कशी असो, काहीही होऊ दे, पण मॅटर हे करते की आपण स्वतःला कसं खुश ठेवू शकू. या संघर्ष जीवनात सुद्धा आपण स्वतःला खुश ठेवलं पाहिजे हे मला असं वाटतं. समाजाने तुला असं कुठे चुकीचं समजलंय? हो, जसं की तुम्हाला मी म्हणजे मागच्या वेळेला सांगितलं की मी प्राथमिक शिक्षण घेत असताना माझ्यासोबत एक घटना घडलेली. तर त्यावेळेला म्हणजे मी नासमज होती, मला ती गोष्ट समजत नव्हती. पण माझे ट्रस्टमधले जे व्यक्ती होते, मोठे होते, त्यांना ती गोष्ट समजत होती. पण तरी पण ते मला चुकीच्या वेने त्यांनी घेतलं होतं.
हा हा जेव्हा एखादी मुलगी हसून बोलती, चांगली बोलते एखाद्या व्यक्तीसोबत, तेव्हा प्रत्येक व्यक्ती त्या मुलीचं एक तर चांगलं समज घेते किंवा वाईट घेते, हे आपला म्हणजे वेगवेगळ्या अँगल. अँगल वेगळा असते, दृष्टिकोन वेगळा असते. बरोबर. पण समाज कुठंतरी चुकते मला असं वाटते की एका मुलीला ऑब्झर्व करताना जर ती जास्त हसून बोलते किंवा जास्त बोलते हा हा तर तेव्हा हा समाज असं म्हणते की ती मुलगी चुकीची, अरे ती मुलगी अशी असली, म्हणजे असं बोलतात. पण ती गोष्ट मला चुकीची वाटते. आणि मी जसं सांगितलं होतं की माझ्यासोबत घटना घडली होती, त्यावेळेस त्या व्यक्तीने म्हणजे मोठ्याने मला असं चुकीचं समजलं होतं की मी चुकते म्हणून. हा. आणि त्यावेळेस फक्त एकच व्यक्ती होती ज्यांनी मला समजावून सांगितलेलं, ती म्हणजे माझी माई. आणि खरंच त्यांच्यामुळे मी त्या गोष्टीला ती चूक मी सुधारू सुधारू शकतो. शकते. बरोबर. तुला असं काय वाटते की लोकांनी बदलायला हवं? मला असं वाटते की खरंच लोकांनी त्यांची विचारसरणी बदलायला पाहिजे मुलींच्या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघण्याचा बघण्याचा दृष्टिकोन. बदलायला पाहिजे. हा बस बरोबर. या 2 गोष्टी बदलल्या तर खरंच मुली खूप पुढे जाऊ शकतात. आणि मुली समाजामध्ये वावरू शकतील. वावरू शकतात. म्हणजे एकदम निर्भीडपणे आणि हा. भीतीचं वातावरण नाही नसणार. आज तुझ्यासारख्या परिस्थितीत असलेल्या मुलींना तू काय सांगशील आणि आमच्या व्ह्युअर्सना पण? तसं सांगायचं म्हटलं तर मी एवढी मोठी पण नाही आहे की मी कुणाला उपदेश देईल किंवा सल्ला देऊ शकणार किंवा काही सांगू शकणार. पण माझ्या अनुभवाने मी एवढंच सांगते की मुलींनी धाडसी असावं आणि त्यांचे निर्णय त्यांनी स्वतः घ्यायला पाहिजे. कारण की जेव्हा आपण एखादा निर्णय घेतोय तर तो निर्णयावर आपण ठाम असलं पाहिजे. आणि जेव्हा निर्णय घेतो तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो, मला असं वाटते. आणि आपल्या विचाराने आपण चालायला पाहिजे, इतरांच्या विचाराने नाही. आपले अनुभव आपलं करिअर घडवते, दुसऱ्यांचे विचार नाही. आपण बोलण्याच्या ओघामध्ये तुझं नाव सुद्धा सांगायचं विसरून गेलो आपल्या व्ह्युअर्सना, तर तुझं नाव सांग आपल्या व्ह्युअर्सना. तर माझं नाव आहे राजेश्वरी जितेंद्र पळोते. मी हरिसाल या गावातील आहे, अमरावती जिल्हा. आणि सध्या मी पुण्याला राहते. IT सेक्टरमध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करते. धन्यवाद. खरंच तुझं आज बोलणं अनेकांसाठी धैर्य ठरेल. आणि तू आज इथं आलीस, बोललीस आणि खरं बोललीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार आणि धन्यवाद.